हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. तर आज आमचा राजस्थानमधला लास्ट दिवस आहे. तर आज आम्ही फर्स्ट स्पॉट आहे कुलधरा सिटी. हे बघा गाईज, या विलेजला एका राजाने शाप दिलेला की इथे कधीच वस्ती बसणार नाही, म्हणून हे असं तुटलेलं फुटलेलं आहे बघा. जैसलमेर फोर्टला विजिट करायसाठी आलो आहोत. या फोर्टला जिवंत फोर्ट मानला जातो कारण की इथे अजूनही लोक राहतात. ते बघा, तुम्ही बघू शकता तिथे घरं आहेत, AC पण लावली आहे. मग त्यांना AC नको का? आपण एवढे रात्री खूप थंडी पडते आणि सकाळी ऊन पडतो. कसं क्लायमेट चेंज होतं ना इथे. आपण एवढे एसीत राहतो आणि ते एसीत नाही राहणार, असं होईल का? सर्वात पहिले जैसलमेर गोल्डन सिटीमध्ये मी आपलं स्वागत करतो. माझं नाव मनीष पुरोहित आणि मी एकटाच जैसलमेरमध्ये मराठी गाईड आहो. आता तुम्ही हा जो किल्ला बघून राहिले, हा किल्ल्याच्या ओरिजिनल नाव आहे त्रिकुटगड. कारण की हा किल्ला जो आहे एक त्रिकोण आकार पहाडीवर बांधलेला आहे. ज्या राजाने किल्ला बांधला होता त्याचं नाव होतं महारावल जैसल. जैसल जो राजाचं नाव होता आणि मेरू म्हणजे होते पर्वत. हा किल्ला ज्या पहाडीवर बांधलेला आहे. पहाडला संस्कृत भाषेमध्ये म्हणतात मेरू आणि राजाचं नाव जैसल, म्हणून याचं नाव कन्वर्ट झाला जैसलमेर आणि मेरू जैसलमेर. हा किल्ला 880 वर्ष जुना किल्ला आहे. या किल्ल्याची दोन विशेषता. पहिल्या, ह्या किल्ल्याच्या आतमध्ये 8 तारखेमध्ये 3000 लोक राहून राहिले. याच्यामध्ये पूर्ण सिटी बांधलेली आहे. 40 ते 50 हॉटेल, रेस्टॉरंट, दुकान, मकान सगळे आतमध्ये बांधलेले आहेत. दुसरा, या किल्ल्याच्या बांधकामामध्ये कोणत्याही प्रकारच्या सिमेंट, चुना, पाणी नाही वापरलेलं आहे. फक्त दराला घेऊन तिला कापून दुसऱ्या जागा त्याच्यामध्ये फिक्स केलेलं आहे. त्याला म्हणतात इंटरलॉकिंग सिस्टम. पूर्ण किल्ला इंटरलॉकिंगप्रमाणे बांधलेला आहे. कारण की जैसलमेर जो होता 40 वर्षपूर्वी इथे पूर्ण समुद्र होता. ज्यावेळी समुद्र वाढला, समुद्राच्या वाढवण्यामध्ये कन्वर्ट झाला. त्यामुळे जुन्या जमान्यात इथे पाण्याची किल्लत होत असते. म्हणून या किल्ल्याचे बांधकाम जे आहे ड्राय कन्स्ट्रक्शन आहे. सिमेंट, चुना काहीच नाही वापरलेलं आहे. राजस्थानमध्ये प्रत्येक सिटीला वेगळे कलरला ओळखतात. जोधपूरला झाला, या साईडला व्हेजवाली लोक, या साईडला नॉनव्हेजवाली, आणि इथे राजा राहायचे ते दोन्ही, म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही. ही बघा जैसलमेर गोल्डन सिटी. सगळं गोल्डन घर आहे. किती मोठी आहे. आणि पाकिस्तान बॉर्डर ह्या बाजूला 150 किलोमीटर, 120 किलोमीटर तुम्ही जाऊ शकता. तनोट माताचं मंदिर बांधलेलं आहे. एक हिंदी मूवी बॉर्डर शूटिंग झालेली होती, त्याच्यामध्ये तो मंदिर दाखवलेलं आहे. 1974 जेव्हा इंडिया आणि पाकिस्तानचा वाद झाला त्यावेळी पाकिस्तानच्या लोकांना तिथे मंदिरावर 3000 बम फेकले, पण एक पण फुटलं नाही. तो आता मंदिर. सबसे पहले आप लोगों को जय महाराष्ट्र. आप लोग हमारा जो जैसलमेर का शहर घूमने के लिए आए हो, यहाँ पे फर्स्ट आता है येलो सैंडस्टोन, सेकंड आता है सी फॉसिल स्टोन. इस गिलास के अंदर ओवरनाइट वाटर रखो, मॉर्निंग में खाली पेट वाटर ड्रिंक करो. ये हार्ट, पाइल्स, बीपी, शुगर, कमजोरी, डायबिटीज, घुटनों में दर्द, कमर दर्द को लिफ्ट कर देते हैं. सेकंड आते हैं दही जमाने के बाउल्स, यहाँ के सैंडस्टोन के कटोरे. अपन लोग अपने घर में नॉर्मल दूध से दही जमाते हैं, पीछे एक्स्ट्रा वाटर रहता है. ये एक्स्ट्रा वाटर को ऑब्जॉर्व कर देते हैं. इसमें एकदम गाढ़ा दही जमता है पनीर की तरह. सेकंड,
बघा पटवा हवेली किती सुंदर आहे. गाईस मम्मीने आल्यापासून 3 सँडल्स तोडल्या आणि आता ही 4थी आहे. आतिज्ञा बोलतो मम्मीने हॅट्रिक मारली आहे. तर आता पप्पा त्यांच्यासाठी पर्स घेतात प्युअर लेदर बघा. आणि मम्मी पण बघा, मम्मीला पण पाहिजे ही पर्स. मम्मी कसं वाटलं 3 चपला तोडून? अरे पण 3 ट्रिक बनवली 3 चप्पल तोडायची. मम्मीला राजस्थानी चप्पल पाहिजे होती ना, म्हणून मम्मीने मुद्दामून तोडल्या. आणि बॅग पण तुटेत आले. बोलते आता मला बॅग घ्यायची आहे. आमचा डायनिंग एरिया बघा. आणि मम्मी इथे कॉफी पिते. एवढा मस्त व्ह्यू आहे इथे. आणि इथे कॉफी पिते मम्मी. Continue on National Highway 68 for 6 kilometers. थोडं रेस्ट करून आम्ही परत आता बडाबाग बघायला आलो. हे बघा किती सुंदर आहे. सर्व गोल्डन गोल्डन. जैसलमेर गोल्डन सिटी आहे ना, म्हणून सगळं गोल्डन गोल्डन वाटतं. पाणीपुरीची मशीन. रेगुलर दाब ना. तू नाही चालू. नाही जलजिरामध्ये रेगुलर आणि येतो. एक तो. ते दाब. नळाला पाणी येतं. गाईस हा बघा गडीसर लेक. किती मस्त एंट्रन्स आहे ना. आता आम्ही वॉफल खाणार आहे. हे बघा व्हॅनिला चॉकलेट आहे. चला गाईस तुम्हाला हॉटेलचा नाईट व्ह्यू दाखवते. हे बघा किती मस्त वाटते. सगळं गोल्डन गोल्डन आहे हॉटेल आमचा. आणि इथे एवढा मोठा झुंबर आहे.
इथे फाउंटन पण आहे, पाणी बंद आहे. सो आज डिनरला आहे सूप आणि याच्यात रोटी आहे, इथे शिरा आहे आणि ही भाजी आहे कोणती तरी, आणि ते पापड सलाड वगैरे, ही पनीर, ही मटर पनीर आहे, डाळ आणि हा राईस.